अकोल्यामध्ये 2 गटात तुफान राडा झाला। अकोल्याच्या हरिहरपेठ भागात ही घटना घडली। वादादरम्यान काही वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली। सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्जही केला गेला। हरिहरपेठेत सध्या तणावाचं वातावरण बघायला मिळतंय। अकोल्यामध्ये 2 गटामध्ये हा तुफान राडा झालेला आहे। अकोल्याच्या हरिहरपेठेत हा राडा झाल्याचं कळतंय। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहेत। या दरम्यान आपण तिथे बघतोय तिथे लावण्यात आलेल्या वाहनांची ताळपोळ देखील करण्यात आली। रस्त्यावरती दगडांचा खच आपल्याला बघायला मिळतोय आणि या सगळ्या याच्यामध्ये अफवा पसरू नयेत, वातावरण अजून तणावपूर्ण होऊ नये या दृष्टीने पोलिसांच्या वतीने काळजी घेतली जाते। अर्थात या सगळ्या भागातलं इंटरनेट जे ते देखील बंद केलं जाऊ शकतं यात शंका नाही। या सगळ्या परिस्थितीत सगळी काळजी जी आहे ती घेतली जाईल, पण आता तुर्तास तणावाचं वातावरण जे आहे ते हरिहरपेठेत आपल्याला बघायला मिळतंय। अकोल्यातला हरिहरपेठ जो भाग आहे तिथे 2 समुदायांमध्ये 2 गटांमध्ये हा सगळा वाद झाल्याचं कळतंय। नेमका हा वाद कशावरनं झाला याबद्दलची माहिती आपल्याला लवकरच कळेल, पण प्राथमिक या दृश्यांमधनं बरंच काही असं लक्षात येतंय की हा राडा जो आहे तो जोरदार झालेला होता। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आपल्याबरोबर आहे। कुंदन, नेमकं काय कारण की 2 गटांमध्ये हा जोरदार राडा हरिहरपेठेत अकोल्यात झाला? कुंदन, तुझ्यापर्यंत माझा आवाज येतोय? कदाचित कुंदनपर्यंत आपला आवाज पोहोचत नसावा, पण आत्ता या क्षणाचं अपडेट आपण जाणून घेऊया। ते अपडेट एवढंच आहे आत्ता या क्षणाला की अकोल्यामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। अकोल्यातला हा एक भाग आहे, एक पेठ आहे हरिहरपेठ, ज्या ठिकाणी 2 गटांमध्ये दगडफेक झाली आणि ही दगडफेक किती जोरदार होती या दृश्यांमध्ये आपल्याला लक्षात येतं। या दरम्यान तिथं असलेली काही वाहनं देखील पेटून देण्यात आली। या वादादरम्यान आपण बघतोय की पोलिसांनी या दोन्ही गटांना थोपवण्याचा प्रयत्न केला। वेळप्रसंगी काही वेळेला लाठीचार्ज देखील तिथे करण्यात आलेला आहे, पण आता हा वाद आणखीन चिघळू नये किंवा परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून या सगळ्या भागात चोख बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक जे ते देखील इथे डिप्लॉय करण्यात आलेलं आहे। सध्या तणावाचं वातावरण आपल्याला अकोल्यामध्ये बघायला मिळतंय। अधिक तपशील जाणून घेणार आहोत। पुन्हा एकदा कुंदनशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। कुंदन, नेमकं काय कारण की 2 गटामध्ये हरिहरपेठेत वाद झाला आणि ज्यातही दगडफेक झाली? विशाल, सुरुवातीला आहे सुरुवात आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव तिथली सगळी परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। आजूबाजूला आपण बघतोय पोलिसांच्या सायरनचे देखील जोरदार आवाज येतात। त्या सगळ्या परिस्थितीत ते आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करतात। पुन्हा एकदा कुंदनशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। कुंदन, तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? हो, आवाज येतोय आवाज। हा कुंदन, नेमकं काय घडलं ज्यातनं 2 गटामध्ये राडा झाला? प्राथमिक माहिती अशी आहे विशाल की सुरुवातीला ॲटो आणि एका गाडीचा धक्का लागला होता। त्या किरकोळ कारणावरनं हा वाद पेटला आणि एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक केली आणि त्यानंतर तो ॲटो जाळला आणि सोबत 2 मोपेड आहेत त्या पण जाळलेल्या आहेत। आपण पाहू शकतो परिस्थिती आता आपण त्या दृश्यांमध्ये दाखवलेल्या आहेत। जडचे जे वाहनं होते ते दाखवलेले आहेत आणि आता पोलिसांनी हे वाहनं सगळे विझवलेली आहेत आणि सध्या आता परिस्थिती तणावपूर्ण शांतता आहे। कळेकोट पोलीस बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे आणि पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करतोय। प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्चिंग ऑपरेशन सध्या पोलिसांचं सुरू आहे आणि यापुढेही आता हा जो राडा आहे हा नियंत्रणात यावा यासाठी आता पोलीस प्रशासनानं सतर्कता बाळगलेली आहे आणि कळेकोट बंदोबस्त लावलेला आहे। सोबतच आपण विशाल पाहू शकतो आता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडं पडलेली आहेत। जी दगडफेक झाली होती ही दगडं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेली आहेत। आपण पाहू शकतो विशाल कशाप्रमाणे पूर्ण या रस्त्यावर दगडांचा खच साचलेला आहे आणि हीच परिस्थिती आता पुन्हा उद्भवू नये म्हणून आता पोलिसांनी या संदर्भात सतर्कता बाळगलेली आहे। पोलीस प्रशासन आता सतर्क झालेलं आहे की यापुढे हा राडा थांबावा म्हणून। विशाल, धन्यवाद कुंदन या सगळ्या
माहितीबद्दल. अकोल्यातला हरिहरपेठ हा भाग ज्या ठिकाणी 2 गटामध्ये राडा झाल्याचा आपण बघतोय, गाडीचा धक्का लागल्याच्या या सगळ्या कारणावरून हे प्रकरण वाढलं, ज्यातनं दगडफेक करण्यात आली.